नमस्कार मित्रांनो. टी-सी-एसमध्ये टी-सी-एस क्वेस्ट नावाचा एक नवीन सीझन त्यांनी लॉन्च केलेला आहे. सीझन 10th हे एक बेसिकली हॅकॅथॉन असतो. हे तुमच्याबरोबर शेअर करण्याचं कारण असं, वन ऑफ द मेनी करियर ऑप्शन्स आत्ता जे खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत, त्याच्यामध्ये एक सायबर सिक्युरिटी हा आहे. सायबर सिक्युरिटीमध्ये जगभरामध्ये एक खूप मोठा स्किल गॅप सध्या बघायला मिळतोय. मी स्वतः सायबर सिक्युरिटीमध्ये काम करतोय. परंतु सायबर सिक्युरिटीमध्ये स्किल्ड आणि प्रोफेशनल लोकांची सध्या खूप मोठ्या प्रमाणावर कमी आहे. त्यासाठी त्या दृष्टीने जर तुम्हाला पुढच्या 5, 10, 15, 20 वर्षाचा करियर प्लॅन करायचा असेल किंवा मॅप करायचा असेल, तर सायबर सिक्युरिटी हा अतिशय चांगला पर्याय ठरू शकतो, हे लक्षात घ्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे सायबर सिक्युरिटीमध्ये पण खूप मोठे बदल होत आहेत, इव्होल्यूशन होत आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सायबर सिक्युरिटी हा जो इंडस्ट्री किंवा व्हर्टिकल आहे, हा ह्युमन ग्रीड आणि फिअर तुम्ही एक जर थोडक्यात आपण विचार केला, की आपलं करियर जर लॉन्जिव्हिटी करियरची जर वाढवायची असेल 30, 40, 50 वर्ष, तर आपण अशा क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे, ज्याच्यामध्ये जे क्षेत्र मानवी भीती आणि लोभ याच्यावर अवलंबून आहे. ग्रीड अँड फिअर. कारण ग्रीड अँड फिअर जे आहे, तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणा, काय आणा, नवीन टेक्नॉलॉजी घेऊन या, क्वांटम कम्प्युटिंग आणा, काही करून या, तरी पण जी माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे, ग्रीड आणि फिअर, लोभ आणि भीती याच्यावर अवलंबून असलेली प्रत्येक गोष्ट चालतेच. त्यामुळे हे सायबर सिक्युरिटी क्षेत्र ॲक्चुअली लोभ हा हॅकर लोकांच्या मनात असलेला लोभ आणि जे कंपनीज आहेत किंवा जे इंडिव्हिज्युअल्स आहेत, त्यांना अशी भीती असते, की अरे माझा डेटा, माझी इन्फॉर्मेशन, माझी प्रायव्हसी, माझा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी कोणी हायजॅक केली, कोणी हॅक केली नाही ना, हॅक तर करत नाही ना, किंवा रॅन्समवेअर किंवा विकत तर नाही ना, अशा प्रकारच्या गोष्टी. त्यामुळे मानवी ग्रीड आणि फिअरवर आधारित सायबर सिक्युरिटी हा खूप चांगला करियर ऑप्शन होऊ शकतो. आणि हे जे आपण आता डिस्कस करतोय, टी-सी-एस हॅकवेस्ट सीझन 10, याच्याबद्दल सांगायच्या आधी, याच्यामध्ये तुम्ही जर चांगला परफॉर्मन्स दाखवला, तर तुम्हाला जे टी-सी-एसचे जे करियरचे ऑप्शन्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला चान्स मिळू शकतो. त्यांच्यामध्ये ते 3 निंजा आणि निंजा प्राईम आणि तिसरा जो आहे, त्याप्रमाणे तुम्हाला नोकरी मिळू शकते. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं, याची तयारी करत असताना तुम्ही खूप खूप चांगल्या प्रकारची तयारी ही करत असताना, त्याचा खूप मोठा उपयोग तुम्हाला इतर ठिकाणी पण जॉब शोधण्यासाठी, रिझ्युमे बिल्ड करण्यासाठी नक्की होईल. कारण तुम्हाला जी तयारी करून तुमची तयारी होईल, ती अतिशय चांगली असेल आणि त्याचबरोबर या टेस्टची रिझल्टची वाट न बघता किंवा टेस्टच्या रिझल्टवर अवलंबून न राहता, तुम्ही सायबर सिक्युरिटीमध्ये स्वतःचं करियर नक्की निर्माण करू शकाल, बिल्ड करू शकाल, प्रोग्रेस करू शकाल, ग्रो करू शकाल. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर यात थोडीशी इन्फॉर्मेशन द्यायची झाली, तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा जो रिपोर्ट आहे 2025चा, त्याच्या म्हणण्यानुसार बघा, ऑर्गनायझेशन ॲड्रेसिंग द सायबर स्किल्स गॅप. तो जो गॅप आहे, तो ॲड्रेस करण्यासाठी टी-सी-एस सारखी ऑर्गनायझेशन बघा, अपस्केल आवर करंट एम्प्लॉईज हे करत, हा जो त्यांचा इनिशिएटिव्ह आहे हॅकाथॉनचा, तो या या कॅटेगरीमध्ये मोडतो 24%. प्रमोट अप्रेंटिसशिप प्रोग्राम्स. हा बेसिकली अप्रेंटिसशिप प्रोग्राम असं म्हणता येईल. त्यांना इंडस्ट्रीमधले किंवा मार्केटमधली चांगली मुलं निवडून त्यांना ट्रेन करून सायबर सिक्युरिटी त्यांचा जो टास्क फोर्स आहे, त्याच्यामध्ये त्यांचा वापर करून घ्यायचा आहे. त्यामुळे टी-सी-एस काम करते. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा हा मुद्दा तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी आपण हे टी-सी-एसच्या हॅकॅथॉनचा हे तुम्ही अवश्य वाचा. हा जो रिपोर्ट आहे तो अवश्य वाचा. ग्लोबल सायबर सिक्युरिटी आउटलुक 2025 इनसाईट रिपोर्ट जानेवारी 2025. आता जानेवारी 2026मध्ये नवीन वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची मीटिंग होईल आणि त्यानंतर आपल्याला पुढचा रिपोर्ट मिळेल. या रिपोर्टमध्ये जे काही सध्याची कंडिशन आहे, ते सगळे त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला तर नक्की फायदा होईल. कमिंग बॅक टू द टॉपिक, त्याच्या आधी अगेन, ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता, त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण अशा प्रकारच्या रोजगाराच्या संधी ऑपरेशनल आणि टॅक्टिकल दोन्ही आपण शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर करिअरची सुरुवात झाल्यानंतर पुढे ज्या घडामोडी आपल्या करिअरमध्ये होत असतात, ऑफिस पॉलिटिक्स असेल किंवा ट्रान्झिशन असेल किंवा पिंक स्लिप असेल किंवा रिलोकेशन असेल किंवा प्रमोशन असेल, डिमोशन असेल, काही असेल, त्या सगळ्या जे हँडल करण्याचे जे मुद्दे आहेत, ते आपण डिस्कस करत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमिंग बॅक टू द टॉपिक, हा जो हॅकॅथॉन आहे, हॅकवेस्ट सीझन 10, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया. हा 10th सीझन आहे. याच्यामध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअल पार्टिसिपेट करू शकाल. याच्यामध्ये टीम्स असणार नाही आहेत. विक्टोरियस लोकांना 5 लाखापर्यंतचं प्राईज दिलं जाईल. त्याचबरोबर टी-सी-एस सायबर सिक्युरिटी सेंटरमध्ये काम करण्याची संधी मिळू शकेल. 18 नोव्हेंबर रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे, ट्यूजडे 18 नोव्हेंबर 2025. राऊंड 1, याच्यामध्ये 3 राऊंड्स होणार, आपण पाहणार होते. पहिला राऊंड हा 13 डिसेंबर 2025 रोजी सुरू होईल.
आणि तुम्हाला याच्यासाठी लॉग इन करण्यासाठी TCSचा नेक्स्ट स्टेप रेफरन्स ID तुम्हाला द्यावा लागेल. TCS नेक्स्ट स्टेपचा रेफरन्स ID तुम्हाला नसेल तर तुम्हाला लॉग इन करावं लागेल. त्यासाठी आपल्याला या वेब पेजवर जाऊन तुम्ही स्वतःला रजिस्टर करू शकता. इकडे रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला तो नेक्स्ट स्टेपचा लॉग इन ID मिळेल आणि त्यानुसार तुम्ही इकडे रजिस्टर करू शकाल. रजिस्ट्रेशनची लिंक जी आहे तीच रजिस्ट्रेशन लिंक ही आहे. ही लिंक आहे रजिस्ट्रेशनची. याच्यामध्ये पहा नेम हा पहिलाच TCS नेक्स्ट स्टेप रेफरन्स ID, नेम, ईमेल, वेअर डू यू हिअर अबाउट हॅकवेस्ट, सिलेक्ट कॉलेज. याच्यामध्ये तुमचं कॉलेज जर नसेल तर तुम्ही अदर सिलेक्ट करू शकता. त्यानंतर नियरेस्ट TCS लोकेशन ॲज पर युअर कॉलेज, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड आणि तुम्हाला तुमचं ते प्रोफाईल जनरेट होईल. अबाउट हॅकवेस्ट आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा हॅकवेस्टची जास्त माहिती आपल्याला मिळते. त्याच्यामध्ये पहा हे सगळं डिटेल्स तुम्ही अवश्य बघून घ्या. याच्यामध्ये टिपिकल ही जी हॅकवेस्ट आहे त्याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. 2016 कॅप्चर द फ्लॅग या फॉर्मॅटवर आधारित असेल. 6 तासाचा पहिला चॅलेंज असेल आणि 3 कॅटेगरीमध्ये बिगिनर, इंटरमिजिएट आणि एक्सपर्टच्या 3 राऊंड्समध्ये ही स्पर्धा होईल. इलिजिबिलिटी क्रायटेरिया सगळ्यात महत्त्वाचा. 2026ला जे पासआउट होत आहेत BTech, BE, MTech, ME, BCA, MCA, BSc, BS, MSc, MS हे सगळे क्वालिफाईड आहेत इकडे. आणि पार्टिसिपंट्स हे तुम्ही इंडिव्हिज्युअल आहे, टीम किंवा ग्रुप पार्टिसिपेशन अलाउड नाही आहे. तुम्ही एकच ॲप्लिकेशन देऊ शकता. कंटेंट स्ट्रक्चर, सबमिशन, शॉर्टलिस्टिंग, इव्हॅल्युएशन, सिलेक्शन आणि जजिंग त्याचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. स्ट्रक्चरचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. राऊंड 1 हा कॅप्चर द फ्लॅग या फॉर्मॅटवर अवलंबून आहे. त्यानंतर राऊंड 1मधल्या तुमच्या परफॉर्मन्सवर राऊंड 2चं तुमचं सिलेक्शन होईल. राऊंड 2 आणि राऊंड 1 हे दोन्ही पण ऑनलाईन आहेत. राऊंड 3 हा TCSच्या कॅम्पसमध्ये होईल. त्यानंतर याच्यामध्ये ऑनलाईन चॅलेंज बेस्ड टेस्ट ह्याची राऊंड 1 जो आहे तो ऑनलाईन चॅलेंज बेस्ड टेस्ट असेल. त्याच्यामध्ये पार्टिसिपंट विल बी रिक्वायर्ड टू लॉग ऑन टू अन ऑनलाईन ॲप्लिकेशन विथ अ सेट ऑफ चॅलेंजिंग स्टेटमेंट्स. त्याची टेस्ट होईल. याच्यामध्ये बिगिनर लेवल चॅलेंजमध्ये तुमच्याकडून अपेक्षा अशी आहे की तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट्स माहिती असल्या पाहिजेत. नॉट नेसेसरी लिमिटेड टू बट बेसिक कॉन्सेप्ट्स लाईक पासवर्ड हॅकिंग, पासवर्ड क्रॅकिंग, सिम्पल एन्क्रिप्शन, बेसिक नेटवर्क वल्नरेबिलिटीज. इंटरमिजिएट लेवल चॅलेंजमध्ये त्यामध्ये तुम्हाला युसेज अँड न्युअन्सेस ऑफ AI/ML challenges include more advanced topics and not necessarily limited to web application security, SQL injection, scenarios related to detection and response such as in SOC, Security Operations Center, and network analysis will require a deep understanding of common vulnerabilities and exploitation techniques. An expert level challenge आहे लास्ट. त्याच्यामध्ये complex and may involve topics not necessarily limited to but reverse engineering, advanced cryptography, sophisticated penetration testing. Attempting these would require comprehensive understanding of multiple security domains. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी इकडे मांडलेला आहे. राऊंड 1 हा 6 तासाचा असेल. त्यानंतर त्याचा रिपोर्ट तुम्ही किती फ्लॅग्स कॅप्चर केले त्या 6 तासामध्ये. त्यानंतर तुम्हाला त्यांच्या फॉर्मॅटमध्ये रिपोर्ट सबमिट करायचा आहे. त्याचबरोबर ॲप्रोच तुम्ही काय वापरला आहे ते कॅप्चर फ्लॅग करण्यासाठी तो पण तुम्हाला तिकडे सबमिट करायचा आहे. आणि त्याच्यावरच तुमचं जे ग्रेडिंग आहे ते होणार आहे. क्वालिटी ऑफ रिपोर्ट सबमिटेड, ॲप्रोच फॉलोड आणि फ्लॅग्स कॅप्चर्ड याच्यामधून तुमचं सिलेक्शन राऊंड 2साठी होईल. राऊंड 2मध्ये गेल्यानंतर याचे जे फोकस जो आहे त्या पेनिट्रेशन टेस्टिंगचा, ॲक्टिव्हिटी 1 इज पेनिट्रेशन टेस्टिंग ऑन होस्टेड चॅलेंजेस. याच्यामध्ये सिस्टम एक्सप्लॉयटेशन, वल्नरेबिलिटीज आणि AI/ML बेस्ड ॲप्लिकेशन्स, पेनिट्रेशन टेस्टिंग ऑफ वेब ॲप्लिकेशन्स, मोबाईल सिक्युरिटी, डिजिटल फॉरेन्सिक्स, थ्रेट हंटिंग, इन्सिडेंट रिस्पॉन्स, सोर्स code analysis, security operations center scenarios. Scoring will be based on the flags captured by the participants in the above mentioned topics. Details of duration, mode of proctoring will be communicated to the participants who clear the round. आणि राऊंड 3मध्ये TCS कॅम्पसमध्ये हा राऊंड होईल. 3 ते 4 तासाचा असेल. याच्यामध्ये टॉप 10 इथिकल हॅकर्स जे आहेत ते सिलेक्ट करायचे त्यांना. या राऊंड 3मध्ये ॲप्लिकेशन सिक्युरिटी, नेटवर्क सिक्युरिटी, जावा J2EE, PHP, Python, Go, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अँड रिस्क मॅनेजमेंट, इथिकल हॅकिंग, AI रेट टीमिंग, डेटा ॲनालिटिक्स, डेटा सायन्स, AI/ML सिक्युरिटी, डिजिटल फॉरेन्सिक्स, थ्रेट हंटिंग, malware analysis and reverse engineering, any security specific certification like Security Plus, OSCP, CH, ISO 27001 etc. हे सगळे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. त्यानुसार तुमची तयारी तुम्ही केली पाहिजे. प्रायझेस अँड रिवॉर्ड्स त्याचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. ऑब्व्हियसली सर्वाधिकार जे आहेत ते TCSकडे असल्यामुळे या बाबतीतले क्वालिफिकेशनचे, अवॉर्ड्सचे, रिवॉर्ड्सचे, सिलेक्शनचे सर्वाधिकार हे TCSकडेच राहणार आहेत. तर अशा प्रकारे हे हा जो
ही जी संधी आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे, याच्यामध्ये TCSमध्ये जॉब करायचा की नाही, हा दुसरा सेकंडरी प्रश्न माझ्या माझ्या मतानुसार होतो. याची तयारी करत असताना आपण जो अभ्यास करू, त्याचा 100% फायदा आपल्याला सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर निर्माण करण्यासाठी, ग्रो करण्यासाठी, इव्हॉल्व करण्यासाठी होईल. त्यामुळे या संधीचा अवश्य फायदा घ्या आणि तुम्हाला हे सगळे डिटेल्स मी लिंक्स जे आहेत तुमच्याबरोबर शेअर करतोय. जाताना शेवटी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं की फ्युचरिस्टिक तुम्हाला जर स्वतःचा जॉब निर्माण करायचा असेल, स्पेशली अगेन्स्ट द बॅकड्रॉप ऑफ टॅरिफ टॅरिफ इकॉनॉमी बाय मिस्टर ट्रम्प, तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सोर्स कोड टेस्टिंग या या इंडस्ट्रीमध्ये जर जॉब्स कमी होत असतील, कमी वाटत असतील, तर तुम्हाला सायबर सिक्युरिटी हा एक सस्टेनेबल इंडस्ट्री राहणार आहे 100% पुढच्या 10, 15, 20 वर्षामध्ये. त्यामुळे अवश्य तुम्ही याच्याकडे आता लक्ष द्यायचा खूप फायदा होईल, कारण कॉम्पिटिशन सध्या खूप कमी आहे. स्किल गॅप खूप मोठा आहे, स्किल रिसोर्सेस कमी आहेत आणि डिमांड खूप जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्येच नाही, तर मिडल ईस्ट किंवा एशिया किंवा अगदी युरोप किंवा अमेरिकेमध्ये पण जॉब मिळू शकतात सायबर सिक्युरिटीचा स्किल सेट्सवर आधारित. त्यामुळे खूप चांगली संधी आपल्यासमोर उपलब्ध आहे. फक्त अप्रोच पाहिजे, ॲटिट्यूड पाहिजे, पॅशन पाहिजे आणि लाइकिंग पाहिजे. सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर, कॉमेंट. थँक यू व्हेरी मच.